नमस्कार. आज 10 जुलै 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, समान नागरी कायद्यासाठी समिती. हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पहा, राज्यामध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. त्याच्यानंतर पहा, या समितीबद्दल थोडक्यात आपण विश्लेषण जर केलं तर नक्कीच समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर या समितीमध्ये न्यायमूर्ती RC चव्हाण, निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर SG मेहरे, निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, DK जैन, निवृत्त मुख्य सचिव, ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता, रमेश पतंगे, संविधान अभ्यासक आणि सुवर्णा रावल, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती किती सदस्यीय आहे? 7 सदस्यीय आहे. त्याच्यानंतर यांची व्हॅलिडिटी किती आहे? 6 महिने आहे. ओके. त्याच्यानंतर ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला देईल. मग राज्य सरकारला हा अहवाल दिल्यानंतर पहा, हिवाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायद्याचं विधेयक आपल्या विधानसभेत येण्याची चाहूल आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा, या बेसिसवर आपण जर पाहिलं तर आर्टिकल 44 भारतीय संविधानामधील कलम 44 जी आहे ती समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याबद्दल थोडक्यात चर्चा करतं. ओके. मग युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्या राज्यामध्ये जर लागू झालं तर काय होणार आहे? तर अगदीच पहा, एक्सेप्ट आदिवासी. ओके. आदिवासींचे जे कायदे आहेत ना ते वेगळ्या पद्धतीने चालतील किंवा त्यांच्या जे चालरीती आहेत त्यांना इथे कोणताही धक्का लावण्यात येणार नाहीये. परंतु उर्वरित हिंदू, मुस्लिम, त्यानंतर शीख, ईसाई, पारसी या सर्व समाजांसाठी हा कायदा असणार आहे. कारण जे आदिवासी आहे त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने थोडीशी सूट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. त्यामुळे अगदीच एक्सेप्शनल तरी केसेस तिथं परीक्षेला विचारले येणार नाही. परंतु उत्तराखंड सुद्धा, त्याच्यानंतर गुजरात सुद्धा, विविध जे राज्य आहेत जसं की आसाम, या सर्व राज्यांनी आदिवासींना थोडंसं बाहेरच केलेलं आहे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या कक्षेमध्ये आणलेलं नाही आहे. या कारणानिमित्त आपण हे जर पाहिलं तर पहा, वैयक्तिक कायदे रद्द होतील. त्यामध्ये समान नागरी कायद्याच्या माध्यमातून सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द करून राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक समान नियम तयार करण्यात येणार आहे. यामुळे पहा, बहुपत्नीत्व, त्यानंतर तिहेरी तलाक अशा ज्या गोष्टी होत्या त्या इथं पूर्णतः रद्दबातल करण्यात येतील युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यानंतर. ओके. त्याच्यानंतर पहा, समितीवर आक्षेप पण नोंदवण्यात आलेला आहे आमदारांनी की बाबा यामध्ये अल्पसंख्याकांचं एकही समितीचं सदस्य वगैरे तिथं नाहीये. परंतु पहा, सूचना आणि अहवाल ज्यावेळेस प्रकाशित होईल आपल्याकडे त्यावेळेस नक्कीच हरकती, त्यानंतर सूचना आपल्याला मागवण्यात येतील. त्यावेळेस आपण त्याबद्दल नक्कीच कमेंट वगैरे करू शकतो. आता तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बा समिती बसलेली आहे. या समितीमधील जे सदस्य आहेत ना, एवढं तुम्हाला नावं लक्षात ठेवा. कारण कदाचित परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, किंवा अगदीच कंबाईन सरळ सेवा या परीक्षांना तर डायरेक्टली जे अध्यक्ष आहेत समितीच्या त्यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतात. पण UPSC मेन्स आणि राज्यसेवा मेन्ससाठी पहा, ही न्यूज इन प्रोसेस आहे. ओके. न्यूज इन प्रोसेस आहे. त्यामुळे थोडंसं थांबा. फक्त 6 महिन्याचा कालावधी आहे. 6 महिन्यानंतर परत आपण या न्यूजला किंवा जे कायदा महाराष्ट्र राज्य सरकार करेल ना त्याला मी अतिशय डीपमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. कारण महाराष्ट्रासाठीचा हा कायदा असल्यानंतर मी अगदी पर्टिक्युलर एक लाईन मी शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. त्यामुळे विश्वास ठेवा, आपण या न्यूजला पुढे पाहणारच आहोत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा. आता न्यूज कशा पद्धतीने आहे किंवा रीड बिटवीन द लाईन्स. आता काही विद्यार्थ्यांना हे पटणार नाही, परंतु तुम्हाला आठवत असेल डिसेंबर 2025 मध्ये पहा आपल्याकडे शांती विधेयक आलेलं आहे. मग या कायद्यानुसार पहा, जे पूर्वी न्यूक्लिअर सेक्टर जे होतं ते फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठीच होतं. त्या सेक्टरमध्ये कोण्याही प्रायव्हेट व्यक्तीला तिथं एंट्री देण्यात आलेली नव्हती. बरोबर. पण 2025च्या शांती विधेयकानंतर किंवा शांती कायद्यानंतर आता काय करण्यात आलं, ते प्रायव्हेट सेक्टरसाठी पूर्णतः ओपन करण्यात आलं आहे न्यूक्लिअर सेक्टर. बरोबर आहे. मग अगदी जानेवारी 2026 मध्ये पहा पहिल्यांदा कंपनी स्थापन झाली व अदानी यांना न्यूक्लिअर जे पॉवर प्लांट आहे त्याची परमिशन देण्यात आलेली आहे. मग पहा, न्यूक्लिअर पॉवर प्लांटची त्यांना परमिशन मिळाल्यानंतर आता पहा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपला चालू करायचा आहे. मग काय लागेल पहा, तिथे अगदीच पहा युरेनियम लागेल व ते युरेनियम आता ऑस्ट्रेलिया आपल्याला देणार आहे. इथं पण म्हटलेलं आहे पहा, नागरी ऊर्जा सुरक्षेसह दोन्ही देशांत 18 करार करण्यात आलेले आहेत. पण रीड बिटवीन द लाईन्स केल्यानंतर हा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. व हेच कशामुळे असेल किंवा शांती विधेयकासाठीच हे का आहे तर लक्षात घ्या, भारत सरकारने ज्यावेळेस न्यूक्लिअर टेस्ट केली
केलेले आहेत ना, ते आपण कुठल्या टेस्टवर केले आहेत, जादूगोडा ज्या माइन्स आहेत तिथून आपण युरेनियमचं अल्टरनेटिव्ह आपण शोधून त्यावरती आपण हे केलेलं होतं, म्हणजे टेस्ट केली होती. तसेच पहा, तमिळनाडू किंवा हे जे ईस्टर्न कोस्ट आहे त्या कोस्टवरून आपण जे काय म्हणू शकता युरेनियमचे जे अल्टरनेटिव्ह ना त्यावरती आपण टेस्ट केली होती. म्हणजे भारत देश पहा, अगदी आपला लगेच्या लगेच युरेनियम पाहिजे नाहीये, कारण आपल्याकडे आहे युरेनियम, म्हणजे ज्याचे अल्टरनेटिव्ह वगैरे भारत देश आपण त्यामध्ये आहोत सफिशियंट, बरोबर. पण ज्यावेळेस न्यूक्लिअर प्लांटसाठी आपला युरेनियम लागणार आहे किंवा न्यूक्लिअर प्लांटमध्ये जर आता प्रायव्हेट सेक्टर आल्यानंतर पहा युरेनियमची आपल्याला जास्त गरज लागते, मग त्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मोसमी वारे देशभर, नाशिकमधील धरणसाठा 3 दिवसांत दुप्पट झालेला आहे. ही अगदीच आपल्यासाठी चांगली न्यूज आहे. नेक्स्ट पहा, E20 मायलेजमध्ये घसरण पण वाहनांचे नुकसान नाही, नितीन गडकरी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल बद्दलचे समज खोडून काढले आहेत. आता पहा, त्यांनी काय म्हटलं की तुम्ही अगदी मायलेजवरती तर परिणाम होणार नाही किंवा फ्लेक्स इंजिनला तुम्ही प्रोत्साहन द्या असं त्यांनी म्हटलं, परंतु मला सांगा तुम्ही अगदी 2024 मध्ये जर तुम्ही गाडी घेतला असाल तर लगेच तुम्ही फ्लेक्स इंजिनसाठी गाडी घेणार आहात का? आता नक्कीच हा प्रश्नचिन्ह आहे, पण ठीक आहे, आता पर्याय नाही आपल्याकडे, त्यानिमित्ताने आपण या न्यूजला तसंच ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर पुढे हा डाटा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यात 1144 एकशिक्षकी शाळांची भर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा UDAS+ अहवालातून वास्तव स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्लीज UDAS+ हा अहवाल प्रकाशित झालेला आहे. तर हा अहवालामधील जी डाटा पॉईंट आहे ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, प्लीज याची स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हा डाटा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता मी या डाटाला वगैरे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला ज्यावेळेस उत्तरमध्ये लिहायचा आहे ना त्यावेळेस हा डाटा लिहिला शाळा विद्यार्थ्यांबद्दलचा तर मोर दॅन सफिशियंट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, संरक्षण सज्जता सिद्ध, मेलबर्नमध्ये अनिवासी भारतीयांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. मी ही जी बातमी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे, तर लक्षात घ्या महत्त्वाचे द्विपक्षीय करार कोणते कोणते करण्यात आले आहेत. तर पहिला आहे संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य. ओके, त्यामध्ये पहा, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य आणि नवनिर्मितीमध्ये संयुक्त परिसंस्था तयार करण्यावरती भर देण्यात येणार आहे. त्यानंतर माहितीच्या आदानप्रदानाला चालना दिली जाईल. नैसर्गिक आपत्ती आणि संकट काळातील सहकार्य अधिक मजबूत होणार. ओके, हे झाले संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य. नेक्स्ट आहे सागरी सुरक्षा सहकार्य. याचा आराखडा पहा, माहितीचे आदान प्रदान आणि क्षमता विकास मजबूत होणार. दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय अधिक दृढ होणार. नैसर्गिक संकट काळातील सहकार्य, प्रदूषण रोखणे, बचाव मोहिमासंदर्भात सहकार्य वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर ऊर्जा क्षेत्रामध्ये पहा, भारतासाठी ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आहे द्रव इंधन आणि इतर ऊर्जा उत्पादनांचा ऑस्ट्रेलियाला पुरवठा करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दोन्ही देशांमधील ऊर्जा उत्पादनांचा पुरवठा व्यत्यय करण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता सज्ज केलेली आहे. त्यानंतर नागरी अणुकराराच्या नियोजनासाठी व्यवस्था पहा, ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा, अगदी बरोबर. भारतासाठी ऊर्जा स्रोतांबद्दल पुरवठ्यामध्ये वैविध्य, शांतता कायद्याच्या चौकटीत भारताला ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार आहे. नक्कीच अगदी बरोबर आहे. पहा, व तुम्हाला माहिती असेल आपण याच्यापूर्वी अदानी जे पॉवर प्लांट आहेत जिथं कोळसा जाळून वीज निर्मिती केली जाते त्यासाठी आपण काय केलेला होता पहा, करार केलेला होता. असाच करार आहे जो की फक्त कोळसाबद्दलचा आहे. मग आज घडीला भारत देशाला जो कोळसा आहे किंवा अदानी पॉवर प्लांटसाठी जो कोळसा आहे तर तो कुठून येतो? ऑस्ट्रेलियामधून येतो. आता तोच कोळशाच्या ऐवजी आता युरेनियम पण तिथूनच येणार आहे. व पहा, मला सांगा ऑस्ट्रेलियामध्ये कोळसा जाळला जातो का? तर बिलकुल नाही. ऑस्ट्रेलिया क्लीन फ्युअलला त्यांनी चालना दिलेली आहे. त्याच्यानंतर चायनाचं पण तसंच आहे. पहा, ओके, चायना आपल्या देशाला अगदीच बाहेर काढलेला माल त्या पद्धतीने हे करत असतात, कारण ई वेस्टचा जर तुम्ही इंडेक्स पाहिलात भारत देशाचा तर भरपूर वाढलेला आहे. हेच कारण आहे त्यामध्ये. ओके, म्हणजे युरोपियन नेशन्स वगैरे जे आहेत ना भारतामध्ये ते डम्पिंग करतात. जसं आय थिंक तुम्ही पहा सिंगम मूवी पाहिला असाल, म्हणजे साऊथची सिंगम 3 काहीतरी आहे पहा मूवी, त्यामध्ये पण ना ते ई वेस्ट आपल्या देशामध्ये कसं डंप केलं जातं त्याबद्दल थोडक्यात ती चर्चा केली आहे. व ते केसेस भारतामध्ये रियालिटीमध्ये आहेत बरं. ओके, म्हणजे ते तशाबद्दल ट्रेसेस वगैरे आढळलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस एन्व्हायरमेंट शिकता ना त्यावेळेस तुम्हाला हे सर्व पॉईंट्स क्लिअर होऊन जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा याचं डिटेल आताच गरजेचं नाही आहे, आर्टिकल वगैरे येतील त्यावेळेस आपण याला नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनच्या विद्यार्थ्यांसाठी मी इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध कशा पद्धतीने दिवसेंदिवस दृढ होत गेलेले आहेत हे मी नक्की सांगणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, भारत आणि
जे ऑस्ट्रेलिया आहे यांच्यामध्ये मूर्त्यांची देवाणघेवाण होणार आहे. तर जे मूळ भारतातील मूर्त्या होत्या ना त्यांची देवाणघेवाण आता केली जाईल. एक ऑस्ट्रेलियाची मूर्ती आपण ऑस्ट्रेलियाला वापस विनाशर्त देणार आहोत. तर त्यांनी 3 मूर्ती आपल्या भारत देशाला देत आहेत, जे की तमिळनाडूच्या आहेत. मूळच्या तमिळनाडू येथील असलेल्या 3 प्राचीन वस्तू ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणल्या जाणार आहेत. त्यात 11व्या आणि 12व्या शतकातील पवित्र नंदीची दगडी मूर्ती, 11व्या शतकातील भद्रकालिकेची प्रतिमा आणि धातूचे त्रिशूळ असे 12व्या शतकातील दगडी समूहाच्या कीर्तिकी यांचा समावेश यामध्ये केला आलेला आहे. ते भारत सरकार वापस घेऊन आणत आहेत. ही चांगली न्यूज आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करावी, CJPची मागणी. व अगदी बरोबर आहे पहा, 20 जुलै रोजी आपल्या भारतीय संसदेचं किंवा लोकसभेचं सत्र चालू होत आहे तिथे. मग लोकसभेचं सत्र चालू झाल्यानंतर संसदेवरती CJPची मोहीम असेल असं काल जाहीर करण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी पार्लिमेंटवरती त्यांचा मोर्चा असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आर्टिकल आजचे महत्त्वाचे नाही आहेत. ओके, म्हणजे अगदीच हे अमेरिकाबद्दलचं आर्टिकल आहे, पण स्किप करा. नेक्स्ट आहे, अतिरिक्त सरकारी काम आणि सुशिक्षित बेरोजगारांचे मनुष्यबळ. कोणतंही काम असू द्या त्याला शिक्षकांना तिथं पुढे टाकण्यात येतं. शिक्षकांना, त्यानंतर आशा सेविकांना, त्याच्यानंतर बँकिंग कर्मचाऱ्यांना. मग त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. त्याला थोडक्यात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, यामध्ये असं काही क्लिष्ट नाही आहे, गरजेचं पण नाही आहे, परंतु तुम्ही पण उद्या प्रशासनात गेल्यानंतर काय गरजेचं आहे याबद्दल थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर लक्षात घ्या, तुम्ही नुकतंच कोणत्या निवडणुका पार पडल्या, तर जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याकडे निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये कोणाला कामाला लावलं, तर शिक्षकांना तिथं बेसिकली कामाला लावण्यात आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यापूर्वी अगदीच आपल्याकडे ना जी व्होटिंग लिस्ट असते त्याची छाननी करावी लागते इलेक्शनच्या पूर्वी. ओके, त्यामध्ये आशा सेविका, त्यानंतर शिक्षकांना कामाला लावण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस इलेक्शन होते त्यावेळेस शिक्षक, त्याच्यानंतर अगदीच जे बँकिंग कर्मचारी त्यांना कामाला लावण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता मे महिन्यापासून, पण त्याच्यापूर्वी पण ना आपल्याकडे थोडं बेसिसवरती रिव्हिजन वगैरे चालूच होतं आपल्याकडे. ओके, मग त्या दरम्यान आशा सेविकांना तिथं बेसिकली कामाला लावण्यात आलेलं. मग नेक्स्ट पहा, शिक्षकांना आता आताच नुकतं मे महिन्यामध्ये जनगणना झाली. ओके, जनगणनेच्या नंतर लगेच पहा आपल्याकडे SIR साठी आता त्यांना काम देण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला जर आठवत असेल तर जानेवारीपासून शिक्षक हे जास्त कुठे दिसत आहेत, तुम्हाला बाहेर रस्त्यावरती दिसत आहेत, जे की प्रशासनाचे काम करत असलेलं आपलं बेसिकली दिसत आहेत. पण शिकवणीचं काम त्यांच्या हाताकडे आपण दिलेलं आहे का? आता पहा, एकीकडे आपण म्हणतो जिल्हा परिषद शाळांची जी संख्या आहे किंवा जिल्हा परिषद शाळांची जी गुणवत्ता आहे ती घसरलेली आहे, ती मी पण बोलतो, मी पण मान्य करत आहे. परंतु रियालिटीमध्ये शाळेमध्ये शिक्षकांना शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत तास भेटत आहेत का? त्यांना वेळ, म्हणजे जेवढे तास गरजेचे आहेत तेवढे तास त्यांना मिळत आहेत का? तर बिलकुल नाही आहे. पहा, मग ही तर समस्या आहे. ओके, आता अगदीच पहा, जे जिल्हा परिषद शाळेमधील जे शिक्षक आहेत, आता तर सध्याला त्यांना अगदीच आता आज घडीला 5 जुलै महिना चालू आहे, तर SIRचं काम लावण्यात आलेलं आहे. बरोबर, SIRचं काम लावण्यात आलं आहे. परंतु आता पाऊस वगैरे हे म्हणत पहा 15 ऑगस्टपर्यंत नक्कीच हे काम असेल. मग 15 ऑगस्टच्या नंतर पहा आपले ऑगस्ट महिन्यामधील जे काम असणार आहेत, स्वातंत्र्य दिनाची कामं, त्याच्यानंतर पहा युनिट टेस्ट वगैरे येतात विद्यार्थ्यांच्या. बरोबर, मग ती युनिट टेस्टची कामं त्यांच्याकडे. ओके, म्हणजे पहा ना तुम्ही, त्यांचं शेड्यूल एकदम पॅक झालेलं आहे. त्याच्यानंतर TET एक्झाम त्यांना पास करायची आहे, कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. व लेखकांनी हे लिहिलेलं आहे, हे मी माझं मंच वगैरे बोलत नाहीये, परंतु रियालिटीमध्ये जे सांगितलं मला पण ते पटलेलं, मग ते तुम्हाला मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतोय. हे TETचा, मग पुन्हा TETचं त्यांच्यावरती ताण येणार आहे. बरोबर, मग त्याच्यानंतर लगेच पहा ना तुम्ही, दिवाळी सत्र एक्झाम येणार आहेत. मग दिवाळी सत्र आल्यानंतर पहा परत इलेक्शन्स वगैरे लागतील आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये. म्हणजे अगदी आता ह्याचे नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिथं ग्रामपंचायतीचे वगैरे मुदत संपतील ना पहा, त्यांचे लागणार आहेत. ओके, कारण जे मोठ्या शहरी स्वराज्य संस्था होत्या ना त्यांची मुदत आता आणखीन 5 वर्षासाठी वाढलेली आहे ना, म्हणजे लास्ट इयर इलेक्शन झाले डिसेंबरमध्ये. बरोबर, मग ते आता थोडे दिवस वाढतील. परंतु ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांच्यासाठी तर ते परत येतील ग्रामपंचायतीचे इलेक्शन, मग परत पहा त्यांची ट्रेनिंग वगैरे होईल. म्हणजे होत आहे काय, तर शिक्षकांचं जे शेड्यूल आहे ना ते बाहेर जास्त होत आहे व ते पॅक होत आहे. आता अगदी हे फक्त शिक्षकांबद्दल बोललं. त्याच्यानंतर पहा, जे एकात्मिक महिला बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत जे अंगणवाडी सेविका येतात, त्यानंतर आशा वर्कर्स येतात ना, त्यांची पण हीच कंडिशन आहे. आता पहा, त्यांना जे लहान मुलं आहेत त्यांना शालेय पोषण आहार मिळावं यासाठी पहा त्यांना अगदीच योग्य पोषण आहार देणं गरजेचं असतं. बरोबर, मग त्यांची तिथं 7 तासाची ड्युटी असते सकाळची. ओके, म्हणजे जे विद्यार्थी आहेत किंवा जे बालक आहेत त्यांना खाऊ तिथं द्यायचा असतो. बरोबर, अंगणवाडी सेविकांना. मग ते खाऊ दिल्यानंतर पहा 7 तासाची तिथं ड्युटी केल्यानंतर दुपारच्या वेळी त्यांनी SIR संबंधी किंवा अन्य जी कामं आहेत
ते कामं करण्यासाठी त्यांना तिथं परत हे देण्यात आलेलं आहे, म्हणजे कर्तव्य त्यांच्यावरती ठेवण्यात आलेलं आहे. मग हे सर्व केल्यानंतर काय पहा, त्यांच्यावरती बर्डन येत आहे व ते बर्डन आल्यानंतर नक्कीच पहा ते प्रश्न असा करत आहेत की बाबा तुम्ही हे काय करत आहात आमच्यासोबत. ओके, मग त्यासाठीच पहा काल 9 जुलै रोजी त्यांनी शाळा बंद ठेवण्याचं आंदोलन केलेलं होतं व कालचं ते आंदोलन त्यांचं बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेलं आहे असं लोकसत्ताने म्हटलेलं आहे. ओके, मग पाहूयात आता राज्य सरकारने पण पहा जिल्हा परिषद शाळांची जर गुणवत्ता जर वाढवायची असेल तर त्यांच्यावरती थोडंसं बर्डन कमी करणं पण गरजेचं आहे. अन्यथा आपण प्रेशराईज मध्ये चांगल्या पद्धतीने काम होऊ शकत नाही. पहा जसं उत्तर लेखनासाठी पण मी म्हणत आहे ना, तुम्ही थोडंसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वगैरे वापर कमी करा, तुमच्या बुद्धीला चालना द्या. ओके, तुमचा पण मेंदूमध्ये आहे पहा ती पॉवर, फक्त ते कौशल्य आहे ना ते विकसित करायचं आहे आपल्याला. तुम्हाला मी म्हणत नाही आहे की आजच्या आजच तुम्हाला परफेक्ट आन्सर लिहायचं आहे, परंतु थोडंसं थांबा, तुम्ही थोडंसं बुद्धीला चालना द्या की बाबा इथं काय लिहायचं वगैरे होतं. तुम्ही स्वतःहून जर केलात ना तर ते खूप बेस्ट होणार आहे. पण तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वगैरे जर जास्त मदत घेत असाल ना तर ते तुम्ही स्वतःला फसवत आहात तिथं बेसिकली. ओके, त्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांना आय होप प्रश्नाची त्यांची उत्तरं मिळाली असतील. त्याच्यानंतर आपण नक्कीच पुढे जाऊयात. ओके, नेक्स्ट आहे VAR तंत्रज्ञानाचा, हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं बेसिकली संपतो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात कालचं द हिंदू. ओके, आता हा द हिंदू कालचा आहे. ओके, तर पहिली बातमी आहे पहा, ट्रम्प डिक्लेअर्स एंड टू ट्रस्ट बट सेज ही विल लेट टॉक्स गो ऑन. पहा अगदीच आता जे युद्ध आहे ना ते विध्वंसक रूप धारण केलेलं आहे, कारण ट्रम्प यांनी डायरेक्टली न्यूक्लिअर प्लांट्सवरती त्यांच्या हल्ले चढवलेले आहेत. मग आता पाहूयात तेहरान काय करेल, कारण काल 9 तारीखला त्यांच्या अयतुल्ला अली खमेनी यांचं निधन म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच निधन झालेलं होतं, पण त्यांचं अंत्यविधी काल झाला. मग त्यानिमित्ताने इराण थोडंसं शांत होता. आता पाहूयात युद्ध कोणत्या टोकावरती किंवा कशा पद्धतीने पुढे जाईल. त्यानंतर पुढे पहा शिवसेना कॉर्पोरेटर यांच्याबद्दलचीच बातमी आलेली आहे. नेक्स्ट आलेला आहे पहा एक एडिटोरियलमध्ये आता अगदीच 2 आहेत, परंतु खरंच काहीच गरजेचे नाही आहेत. पण आता शेवटी जाता जाता पहा यांनी रिव्होल्युशन 2.0 आणि रिव्होल्युशन 1.0 आता हे जर समजून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला नक्कीच माझं 28 फेब्रुवारीचं तुम्हाला लेक्चर करावं लागेल. त्या दिवशी मी इराण आणि अमेरिका या दोघांची सगळी हिस्ट्री, त्यानंतर अगदी त्यांचं रिलेशन कसं आहे ते सर्व सांगितलेलं आहे. तर प्लीज तुम्ही 28 फेब्रुवारीचं एकदा व्हिडिओ पहा. व ते पण नाही जमलं तर मी एक इमेज दिलेली आहे पहा, लगेच मी त्याला इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करेन. एकच मिनिट द्या मला. हे पहा, मी थोडक्यात समजण्यासाठी तुम्हाला ही इमेज दिलेली आहे, तर प्लीज ही स्वतःहून इमेज तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे यात काही नाही आहे, पहिल्या क्रांतीमध्ये काय घडलं होतं इराणमध्ये आणि दुसऱ्या क्रांतीने काय घडवून आणलं हे इथं देण्याचा प्रयत्न केला आहे व हेच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शेवटी जाता जाता पहा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे की भारताने कशा पद्धतीने हे बॅलन्स केलं. तर अगदी पहा इराणसोबतचे आपले संबंध जे आहेत ना ते अगदी चांगल्या पद्धतीने होते, याच्या पूर्वी पण होते. ओके, मग अगदी ज्यावेळेस आपल्याकडे आता इराणपासून आपण याच्या पूर्वी पण काय घेतलं होतं, ऑइल. ओके, व स्टेट ऑफ हॉर्मुझ, इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यानंतर आपल्या देशामध्ये काय झालं तर ऑइल क्रायसिस झालं, त्यानंतर LPG क्रायसिस झालं. बरोबर, मग ह्या दोघांना पण आपला त्यामधून टॅकल करण्यासाठी किंवा त्यामधून उभारण्यासाठी आपण इराणसोबत लगेच कॉन्टॅक्ट केला व त्यांना म्हटलं की बाबा आमचं एक तरी जहाज तो येऊ दे. ओके, व आपले संबंध अमेरिकेसोबत तर नक्कीच आहेत. त्याच्यानंतर पहा आता या युद्धामध्ये भारत कुठे होता तर नक्कीच पहा इंडिया कुणासोबत होता, इस्रायल US सोबत आपण होतो. ओके, हे सगळ्या कृतीमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. बरोबर, भारताचा पगडा अगदी USA आणि इस्रायलकडे जरी असला तरी पहा भारत देशाने इराणला कॉन्टॅक्ट केलं. आता हेच आहे आपली डिप्लोमसी. ओके, हे इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये मी ऑलरेडी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सॉरी थोडंसं लेट होत आहे त्यामध्ये लेक्चर्सला, मी लवकरात लवकर त्याला आता शिफ्ट करणार आहे. ओके, ते 1-2 दिवसात येतील, म्हणजे पहा बॅकग्राऊंड नॉईस वगैरेमुळे ते लेक्चर मला घेता अशक्य होत होतं, पण लवकरच मी त्यांना कंटिन्यू करणार आहे. तर पहा जे काय म्हणू शकता इंडिया आहे यांनी इराणला लगेच कॉन्टॅक्ट केलं व आपला जे LPG आहे त्याच्यानंतर पहा जे ऑइल आहे त्यामधून उभारण्यासाठी लगेच आपल्याला तिथं बेसिकली मदत झालेली आहे. ही आहे खऱ्या अर्थाने भारत देशाची डिप्लोमसी. बरोबर आहे. हा एक पॉईंट. आता त्याच्यानंतर पहा काल अयतुल्ला अली खमेनी यांचं अंत्यविधी झाला. त्या अंत्यविधीसाठी भारत देशाने स्वतःचं एक शिष्टमंडळ पण पाठवलेलं आहे. यामधून पहा इराणसोबतची जी डिप्लोमसी आहे ना ती आणखीन वाढत चाललेली आहे. म्हणजे आपण काही इराणसोबत भांडण वगैरे केलेलं नाही आहे, आपले अगदी चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण, व तेच संबंध आपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज घडीला आपण कोणासोबत आहोत तर USA आणि इस्रायलसोबत आहोत, हे आर्टिकल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्या क्रांतीमध्ये म्हणजे 1979ला काय झालं व 2026 मध्ये काय झालं हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. पण ही जर पहिली क्रांती तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर प्लीज माझं 28
फेब्रुवारी रोजीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला अतिशय डीपमध्ये मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं होतं समजावून की हे नेमकं कशामुळे झालेलं वगैरे वाद आहे. ओके, तर प्लीज तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पहा. शक्य झालं तर कमेंट सेक्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट हा आर्टिकल पहा. हा पण इराण सोबतचाच आहे किंवा वेस्ट एशिया संदर्भाचाच हा आर्टिकल आहे, परंतु हा आर्टिकल एवढं प्रेस केलेलं आहे त्याला की बस म्हणजे मी वाचू शकणार नाही अशा पद्धतीने हा आर्टिकल आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करत नाही की हा तुम्ही आर्टिकल वाचावा. हा थोडासा बेटर पद्धतीचा हा आर्टिकल होता. ओके, पण त्यापैकी पण हे महत्त्वाचं मी टायटल चार्टमध्येच कन्वर्ट केलेलं आहे. उर्वरित हा पॉईंट फक्त तुम्हाला महत्त्वाचा वाटतो की भारत देशाची डिप्लोमसी कशी आहे ते इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मी आणखीन चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारच आहे. त्यामुळे काळजी नका करू. नेक्स्ट पहा, टेक्स्ट कंटेक्स्ट. नेक्स्ट आहे व्हॉट इज द राईट टू बी फॉरगॉटन. आता पहा, अगदीच पहा राईट टू बी फॉरगॉटन काय आहे नेमकं हे अगदीच पहा. आय थिंक 2-3 वर्ष झालं चर्चेत आहे 2022 पासून. ओके, त्याच्यानंतर पहा आपल्या देशामध्ये डाटा प्रोटेक्शन ऍक्ट आला, त्यामध्ये पण राईट टू फॉरगॉटन हा आलेला आहे किंवा राईट टू इरेज आलेला आहे. ओके, आता ते काय आहे ते थोडक्यात पाहूयात. राईट टू इरेज किंवा राईट टू बी फॉरगॉटन. ओके, तर पहा नुकतंच ना दिल्ली हायकोर्टामध्ये केस गेली होती. ओके, मग दिल्ली हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर आता अगदी विविध केसेस गेल्या होत्या. पहा त्यापैकी फक्त एका केसचं तुम्हाला नाव ठेवायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर कोणतं आहे ते पहा, लक्षवीर सिंग यादव वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 29 मेची ही केस आहे. म्हणजे मे महिन्यातील आर्टिकल आपण जुलै महिन्यामध्ये डिस्कस करत आहोत. ओके, परत एकदा लक्षात घ्या, लक्षवीर सिंग यादव वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस. म्हणजे आता अगदी दुसरे पण पिटिशन होते, पण त्या सगळ्या पिटिशनला एकत्रित करत या पिटिशनवर दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. मग त्या सुनावणीमध्ये जे दिल्ली हायकोर्ट आहे त्यांनी काय आदेश दिले ते लक्षात घ्या तुम्ही. तर पहा, आता याला थोडंसं स्टोरी लाईनमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल, पण तुम्हाला ती जी केस होती ना ती महत्त्वाची लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तर पहा आता हा पवन निलेवाड आहे. मी काय केलं पहा, अगदीच एखाद्याचा मर्डर केला. ओके, आता तसं बोलू नाही, परंतु अगदी मी बोलत आहे सकाळी सकाळी, तर लक्षात घ्या तुम्ही उदाहरणासाठी. तर मी एखाद्या व्यक्तीचा मर्डर केला. ओके, मग मी मर्डर केल्यानंतर पहा मला अगदीच इंडियन पिनल कोड, आता भारतीय न्यायसंहिता आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या इंडियन पिनल कोड. ओके, इंडियन पिनल कोड म्हणजे पूर्वीचा आहे ना, मला ते उदाहरण देण्यासाठी सांगायचं आहे. भारतीय न्यायसंहिताचे वेगळे कलम, पण इंडियन पिनल कोडमधील कलम सेक्शन 302 नुसार मला शिक्षा झालेली आहे. पहा, व मी ती शिक्षा पूर्ण करून वापस आलेला आहे व सिव्हिल लाईफ मी जगत आहे आता. ओके, आता मी सिव्हिल लाईफ जगत आहे, माझी जी शिक्षा होती ना ती पूर्ण झालेली आहे. बरोबर, मग मला सांगा, ज्यावेळेस मी आता पवन निलेवाड या नात्याने मी कुठेही नोकरीसाठी वगैरे गेलो त्यावेळेस ना ती माझी हिस्ट्री चेक करत होते. बरोबर, मग माझी हिस्ट्री चेक केल्यानंतर अगदीच पहा तिथं मला काय गुगलवरती वगैरे जर त्यांनी टाकलं पवन निलेवाड, तर माझ्यावरती जे चार्जेस होते ना ती तिथं दिसायला लागले. मग तसं दिसायला लागल्यानंतर पहा मला कोणी व्यक्ती नोकरी देईल का तिथं? मला कायद्याच्या भाषेमध्ये म्हणजे भारत देशामध्ये मला नोकरी मिळेल का? तर बिलकुल मिळणार नाही. का मिळणार नाही? तर IPC माझे 303 वगैरे तिथं लागलेलं दिसेल व मी जरी सिव्हिल लाईन आज घडला जगत असेल तरी पहा माझं पास्ट माझ्यापासून दूर पडणार नाही. मग या बेसिसवर मी काय केलं पहा, मग मी गेलो दिल्ली हायकोर्टामध्ये किंवा कोणत्याही हायकोर्टामध्ये मी गेलो व पिटिशन फाईल केलं. आता इथं पिटिशन कोणती? तर भारतीय संविधानातील कलम 226 इथं काय रीट पिटिशन तुम्हाला फाईल करता येतं. बरोबर आहे. अगदी तशाच पद्धतीने मी रीट पिटिशन तिथं फाईल केली की बाबा माझ्यासोबत आता राईट टू फॉरगॉटन व्हावं, कारण माझं फंडामेंटल राईट कोणतं व्हायलेट होत आहे? आर्टिकल 21 जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार. बरोबर आहे, जीवन सन्मानाने मला जगता येत नाही. का जगता येत नाही? तर हे कारण आहे माझं पूर्वीचं पास्ट. ओके, व पहा मी ती शिक्षा तर भोगलेली आहे, म्हणजे माझी शिक्षा तर संपलेली आहे. आता अगदी पहा एका डबल जीओ पार्टी तर देता येणार नाही आपल्याला. बरोबर आहे, मग अगदी त्या शिक्षेतून मी मुक्त झालो ना, मग मला ह्या केस लॉमधून पण तुम्ही मुक्त करा ना. मला यामध्ये का ठेवलात तुम्ही? मग अगदी पहा हेच कंडिशन झाली होती दिल्ली हायकोर्टामध्ये पण. मग दिल्ली हायकोर्टाने इथं काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुझी मी पिटिशन मान्य करतो आहे व तुला पण देणं गरजेचं आहे, कारण तुला विसरून पण जाणं गरजेचं आहे, कारण तू आता चांगली लाईफ जगत आहेस व तुला मूव ऑन करायचं आहे ना. मग मूव ऑन करायचं असेल तर नक्कीच तुला हे पास्ट विसरून जावं लागेल व अगदी तू विसरून गेलास ना अगदी तशाच पद्धतीने भारत सरकारला पण ते विसरावं लागेल. मग यासाठी पहा त्यांनी इंडिया कानून वगैरे तुम्ही जर केस लॉ वाचत असाल म्हणजे अगदी आपल्या गुगलवरती जर जाऊन तुम्ही जर एखादी केस लॉ जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही इंडिया कानून किंवा लाईव्ह लॉ अशा वेबसाईटलाच तिथे जाऊन भेट देता. बरोबर आहे. मग त्या वेबसाईटला त्यांनी सांगितलेलं आहे जर कंप्लेन आली तुमच्याकडे जर कंप्लेन आली तर तुम्हाला फक्त 2 आठवड्याचा टाइम असेल. त्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या पवन निलेवाडचं नाव तिथून हटवायचं आहे. मग पवन निलेवाडचं नाव हटवल्यानंतर काय करायचं तिथं तर X अशा पद्धतीने तिथं तुम्ही नाव लावू शकता. परंतु ते केसमध्ये काय घडलेलं होतं म्हणजे पवन निलेवाडने मर्डर कशा पद्धतीने केला होता किंवा त्या म्हणजे म्हणजे त्यांनी कोणते तिथे हे केलेले होते हे सर्व त्यांची जी प्लॅनिंग वगैरे आहे ना त्याबद्दल
किंवा तिथे कोणत्या कोणत्या केसेसचा आधार वगैरे घेतलेला होता किंवा त्या केसमध्ये जी प्रोसिजर झाली होती ना ते प्रोसिजर विसरता कामा नये, फक्त तुमचं नाव तिथून काढण्यात येईल असं दिल्ली हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. आय होप ही केस आता तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने समजली असेल की नेमकं काय आहे. तर पहा, तिथे फक्त तुमचं नाव बदलण्यात येईल किंवा नाव तिथं कमी करण्यात येईल. बाकी उर्वरित तुमची जी प्रोसिजर तुमच्या केसमध्ये झाली होती ना ती प्रोसिजर सगळ्या तशाच पद्धतीने आपल्या इंडिया कॉनूनच्या वेबसाईटवरती किंवा लाईव्ह लॉच्या वेबसाईटवरती म्हणजे जिथे तिथे ते नक्की असणार आहे. मग आता यामध्ये चॅलेंज काय असेल पहा, तर तुम्हाला माहिती आहे archive.com कशा पद्धतीने किंवा archive.org ही एक वेबसाईट आहे नावाची, व त्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात व पूर्वीची पास्टची जर एखादी वेबसाईट तिथं पेस्ट केलात ना तर त्या दिवशीची ती वेबसाईट कशी होती ते दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. मग तशा पद्धतीने जे वेबसाईट आहे जे की स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवतात ना त्या वेबसाईटवरती तर तुमचं नाव तिथं नक्की असणार आहे. म्हणजे डिजिटल फुटप्रिंट जे आहेत ना ते तुमचे नक्कीच तिथं राहणार आहेत, हे तर मात्र शाश्वत सत्य आहे. पण थोडंसं तिथं काय आहे पहा, गुगलवरून वगैरे डायरेक्टली सर्च इंजिनमधून ते नाव हटवण्यात येईल असं दिल्ली हायकोर्टाने पण तिथं म्हटलेलं आहे. व आपल्या डाटा प्रोटेक्शन ॲक्टमध्ये पण तशा पद्धतीने काय म्हणू शकता, डाटा प्रोटेक्शन ॲक्टमध्ये पण तिथे तरतूद करण्यात आली आहे किंवा तुमचं डाटा आम्ही इरेज करून टाकू. ओके, मग ती आपल्यासाठी नक्की चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबतच पहा फुटप्रिंटबद्दल पण आहे. म्हणजे अगदी मी कैदी होतो ना, मग कैदी असताना पहा माझे हाताचे ठसे वगैरे घेण्यात आले होते, मग ते ठसे पण त्यांनी विशिष्ट काळानंतर पहा डिलीट करणार आहेत. म्हणजे राईट टू इरेज ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मग आता पहा यालाच अनुसरून मी आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे की मला सांगा तुम्ही राईट टू इरेज किंवा राईट टू बी फॉरगॉटन हा भारतीय संविधानाच्या कितव्या कलमनुसार तुम्हाला अधिकार मिळालेला आहे? तर नक्कीच पहा राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 यानुसारच तुम्हाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे. आय होप लक्षात आला असेल. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे कोणते जजमेंट दिले आहेत ना पास्टमध्ये ते सगळ्यात जास्त वापर कशाचा झालेला आहे तर आर्टिकल 21चा झालेला आहे. त्याचमुळे याच्या पूर्वी पण राईट टू वॉकमध्ये पण मी आर्टिकल 21लाच आणलेलं होतं. तेच कारण आहे जिथे जिथे सुप्रीम कोर्टला वाटतं ना त्यावेळेस इंटरव्ह्यू करताना त्यांनी आर्टिकल 21चाच हवाला देत आहेत. का तर जीवन जगण्याच्या अधिकारामध्येच हे सर्व अधिकार सामील होत आहेत. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल नक्कीच. त्याच्यानंतर आणखीन थोडंसं पुढे जर मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही म्हणाल की सर ह्या पवन निलेवाडचं जर नाव तिथून हटवण्यात आलं तर प्रॉब्लेम काय होईल, तर जे जर्नलिस्ट वगैरे आहेत ना त्यांना कदाचित हे समजणार नाही की पवन निलेवाडने काय काम केलेलं होतं. व पहा माहितीचा हा अधिकार हा प्रत्येकाचा तिथं अधिकार आहे, बरोबर आहे. माहिती मिळवण्याचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा जे जर्नलिस्ट असतात ना त्यांना पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग त्यांना पण इन्फॉर्मेशन घेण्याचा तो अधिकार आहे की पवन निलवाडचं पास्ट काय होतं हे त्यांना जाणून घेण्याचा नक्कीच अधिकार आहे, बरोबर आहे. मग त्या कंडिशनमध्ये काय करणार आहात? मग अगदीच पहा कोर्टापुढे हा पेच असल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की ही पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आम्ही देत नाही आहे, परंतु हे जे उर्वरित केसची जी प्रोसिजर वगैरे आहे ना ती आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहोत. फक्त पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळणार नाही. आय होप हा पॉईंट नक्की तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन यामध्ये पण पहा जर तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीची मागत असाल तर ती देण्यात येत नाही. हां, पण तो पर्सनल व्यक्ती जर पब्लिक लेवलवरती जर असेल काम करत तर त्याची इन्फॉर्मेशन नक्की दिली जाते, परंतु तो फक्त पर्सनल व्यक्ती आहे किंवा प्रायव्हेट एंटिटी आहे तर त्याची इन्फॉर्मेशन राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत देण्याचं बंधनकारक नाही आहे. ओके, हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. ओके, म्हणजे थोडंसं जर जास्तच लोड आलेलं असेल म्हणजे तणाव जर त्या पद्धतीने की बाबा हे असेल तर कसं ते असेल तर कसं, तर त्यासाठी मी हे थोडक्यात इलॅबोरेट करून तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप ही केस तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा एक डायरेक्टली आता हा एक डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तोच आहे जसा तिकडला होता ना डाटा तोच समानता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्राय अटेम्प्ट्स टू रेग्युलेट ट्रू कॉलर मेक्स नो सेन्स. पहा आता ट्रायने ट्रू कॉलरला पण रेग्युलेट करण्याचा थोडासा प्रयत्न केला. तर लक्षात घ्या लास्ट इयरला ना 2025मध्ये जे ट्राय आहे त्यांनी एक नंबर सिरीज काढली. कोणती नंबर सिरीज काढली पहा 140 आणि 160. जे बँकिंग कर्मचारी आहेत म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे का, तुम्हाला लोन हवं आहे का, अशासाठी पहा त्यांनी 140 ही सर्व्हिस काढली. म्हणजे 140 पासून जर तुम्हाला कॉल आलेला असेल तर ते कोणाचा कॉल असणार आहे तर बँकिंगचा असेल, आणि 160 पासून जे कॉल येतील ते सर्व्हिस सेक्टरचा असतील, बरोबर. मग ट्रू कॉलरने काय केलं पहा 140 आणि 160 ह्या सिरीजचे जे नंबर आहेत ना त्यांना स्पॅम म्हणून त्यांनी बॅन करून टाकलं. ओके, म्हणजे स्पॅम अलर्ट त्यांनी चालू केलं. मग पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ज्यावेळेस हे समजलं की बाबा कॉल आल्यानंतर असं ट्रू कॉलर करत आहे, मग त्यावेळेस त्यांनी ट्रू कॉलरला आदेश दिला की बाबा हे स्पॅमिंगचं
जे आहे ना ते तू प्रकरण बंद कर. मग त्यांनी काय केलं, सो मेनी ब्लॉक अलर्ट अशा पद्धतीने त्यांनी एक परत दुसरं काहीतरी त्यांनी कारणाचं हे केलं, म्हणजे ब्लॉकचं बॅच तिथं त्यांनी लावलं. ओके, मग ब्लॉकचं बॅच लावल्यानंतर आता परत ट्रायने त्यांना आदेश दिले की बाबा हे ब्लॉकचं जे बॅच आहे ना ते तू काढून टाक. मग ट्रू कॉलरचं या कंडिशनवरती म्हणणं काय आहे पहा, हे मी स्वतःहून लावलेलं नाही आहे, तर हे अगदीच पहा आपल्या भारत देशामधील जे व्यक्ती आहेत ना ते बहुतांश व्यक्ती 140 आणि 160 नंबरचा जर कॉल दिसला तर ते उचलतच नाहीत. आता अगदी माझं पण उदाहरण घ्या, मला पण डेली कॉल येतात 160 वरून वगैरे, ते मी उचलत नाही, रिसिव्ह करत नाही. अगदी तशाच पद्धतीने पहा मग भरपूर लोकांनी तर तसं केलं तर ते काय होतं, ऑटोमॅटिकली ट्रू कॉलरची सिस्टीम आहे ती मे बी स्पॅम म्हणून तसं पद्धतीने अलर्ट देण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हटलेलं आहे की तुला तसं करायचं नाही आहे. मग यावरती ट्राय काय म्हणत आहे पहा की व्हॉट्सॲपला किंवा भारत देशामध्ये जास्त आता इथं काय होत आहे, सेन्सरशिप लागू होत आहे किंवा खाजगी एंटिटीमध्ये जास्त इंटरफिअर करण्याचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत आहे असा आरोप ट्रू कॉलरने व्यक्त केलेला आहे. कारण तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सॲपमध्ये लास्ट इयरला सिम कार्ड बाउंड करणं हे कंपल्सरी करण्यात आलं होतं. मग त्यावेळेस टेलिग्रामवरती पण ते करण्यात आलं होतं, पण टेलिग्रामने काय केलं पाहता तुम्हाला ईमेलद्वारे पण तुमचं टेलिग्राम अकाउंट ओपन करता येत आहे. ओके, म्हणजे अगदी टेलिग्राम ते एका वेगळ्याच विश्वास नेतं तुम्हाला अगदी तशा पद्धतीने त्यांनी मग ईमेल बाउंड केलं तिथे. ओके, म्हणजे आम्ही तुमचे लॉ मानणार नाही या पद्धतीने. मग आता व्हॉट्सॲपने परत दुसरी एक कंडिशन घेऊन आली, त्यांनी युजर नेमची फॅसिलिटी घेऊन आली, त्याला पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने थोडासा विरोध केलेला आहे. मग पाहता अगदी आता यांचं आपल्यासाठी गरजेचं नाही, यांनी काय म्हटलं हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिणार आहात ना त्यावेळेस असे थोडे उदाहरण जरी लिहिलात, म्हणजे सॉफ्टली लिहायचं, हार्डली जर लिहिलात ना की नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरफिअरच करतो वगैरे असं जर लिहिलात ना तर ते तुमचे मार्क तिथं नक्की कमी होतात. ओके, तर तिथं तुम्हाला थोडंसं सॉफ्टली लिहायचं आहे किंवा असं होत आहे त्यामुळे यूज ऑफ डुईंग बिझनेसला वगैरे चालना मिळत नाही किंवा अगदी रेग्युलेशनमध्ये वगैरे कंपन्या नवीन फसतात, स्टार्टअप आपल्या देशामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही, असं तुम्ही सॉफ्टली लिहायचं, मग तुम्हाला नक्कीच तिथे चांगले मार्क मिळून जातात. ओके, म्हणजे अगदी निगेटिव्ह बोलायचं आहे ना तर त्याची पण एक लय वगैरे तिथं नक्की असू द्या, म्हणजे ते कौशल्य विकसित होईलच तुमचं, थोडंसं लिहित राहा तुम्ही. ओके, तर याबद्दल आता अशा पद्धतीने आजचं द हिंदू पण इथं संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.